नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कोणतंही काम करण्यासाठी मी घेतलं आणि ते कधी सरळ झालं, कधी असं होणारच नाही. बरेच दिवस झाले होते इस्त्री करण्यासाठी कपडे घेतले नव्हते आणि आज मुहूर्त निघाला होता. चला म्हणलं आज तरी इस्त्री करून घेऊ. आणि इस्त्री करताना ना पहिल्यांदा वडणी घेतली होती आणि इस्त्री पण खूप तापली होती, त्यामुळे ना वडणी कडाली. म्हणजे माझ्या हातातून ना कोणतंच काम सरळ होतच नाही. तसं ना जेव्हा काम असतं, जेव्हा मला बाहेर जायचं असतं ना, तेव्हाच मी इस्त्री करण्यासाठी घेते. नाहीतर घरी जर मी रिकामी असले तरी मी इस्त्री करण्यासाठी घेत नाही. म्हणजे इस्त्री करायचा मला खरंच खूप कंटाळा येतो. कशीबशी तरी इस्त्री केली आणि त्यात पण पिल्लू मध्ये करत होती. इस्त्री वगैरे केल्यानंतर ना बॅग वगैरे पॅक करण्यासाठी घेतली. आम्ही चाललो होतो पिल्लू आणि मी गावी, आणि आता ते कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. आपलं नशीबच भंगार आहे मला असं वाटायला लागले. आता बॅग पॅक करण्यासाठी घेतली, लगेच लागलीच त्याची चीन पण तुटली. कशीबशी तर त्याची चीन कणे बसवली. आजचा पूर्ण दिवसच माझा खराब गेला होता आणि ते पण ना घाईघाईत सगळं असं आवरण्याचं माझं चाललं होतं. काय म्हणतात ना तसं माझं चाललं होतं. आवरतोय पण आवरेना, जास्तच माझा पसारा वाढत चालला होता. पण ते सोडा असू दे. अहो पण म्हणले अजून मी कामावून आलं तरी या बाईचा आवराय नाही. त्यांना म्हणलं 2च मिनटं थांबा, आवरते पटकन. संध्याकाळचं आम्ही 5:30 वाजता निघलो होतो. आणि नक्कीच लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका.